म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। औकारिका हा मराठी चित्रपट 1 ऑगस्टपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल होतोय। यासाठी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी जनतेला आवाहन करण्यासाठी प्रमोशन्स सुरू केलेले आहेत। त्या अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड येथे प्रमोशनसाठी आले असता चित्रपटातील काही प्रसंग पटनाट्याद्वारे सादर करत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला। याविषयी 7 मराठी न्यूजने घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी। सांगणं आहे, मी डॉक्टर असून सुद्धा ह्या चित्रपटाचा भाग झालो, कारण हा चित्रपट मला माहिती आहे लोकांना किती भावेल आणि लोकांचं मन हे परिवर्तित करेल ही 100% खात्री आहे। आणि अजून एक भाग्याची गोष्ट की हा चित्रपटाची सुरुवात ही आपल्या म्हणजे केंद्रबिंदू हा आपला नेहरूनगर आणि नेहरूनगरमध्ये भाव असल्यामुळे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काहीच अडचण आली नाही, कारण पिक्चर बरेचसे सुरुवात होतात पण त्याच्या स्क्रीनवरती येत नाही। म्हणून आम्ही सगळे कलाकार सरांचे ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला या कलाकृतीचा भाग म्हणून आम्हाला संधी दिली आणि आम्ही सगळ्यांनी जीव ओतून त्याच्यामध्ये काम केलं। फक्त एवढंच सांगणं आहे की इथपर्यंत काम झालं आहे, इथून पुढे आपण हा चित्रपट सगळ्या घराघरामध्ये आणि सगळ्या लोकांच्या मनामध्ये न्यायचं, जेणेकरून हे सगळ्यांचं लोकांचं मत परिवर्तन करायला कारणीभूत ठरेल। आणि हा चित्रपट असा पूर्वी कधीही झाला नाही, पुढेही होणार नाही असं मला खात्री वाटते। आणि पुन्हा एकदा सरांचे धन्यवाद देतो। मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता। म्हणून तर म्हणते काय, कचरा नको ग बाई, मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई। आंबेडकर नगरमध्ये राहतो। हा जो पिक्चर आपण निर्मिती केलेला आहे अरविंद शिंदे सरांनी, तो पिक्चर चांगल्यात चांगला आहे आणि पर्यावरणासाठी आहे आणि सगळ्यांनी तो पिक्चर बघावा आणि प्रत्येक घरामध्ये न्यावं आणि आपल्यापेक्षा आपल्या फॅमिलीला दाखवलं तर अजूनही त्याचा इफेक्ट कारण ज्यांच्या हाती पाळण्याची दोरी देशाचा उद्धार करी त्या महिलांनी जरा बघितलं तर त्या पिक्चरचा इफेक्ट सगळ्यांवरून। धन्यवाद। याला या काय नाव सांगा, पिक्चरबद्दल काय सांगा? मी शिवशंकर उबाळे, राहणार विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी, पुणे 18 या ठिकाणी राहतोय। खऱ्या अर्थानं अवकारी चित्रपट हा आज आम्ही 5 मिनिटाचा ट्रेलर पाहिला, अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतोय। मी सर्व या देशातीलच नाही तर या जगभरातील नागरिकांना विनंती करेल की अवकारी चित्रपट आपण सर्वांनी पाहावा आणि जे पाहतील त्यांनी देखील आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, सर्वांना हा चित्रपट पाहण्याची विनंती करावी आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी हा चित्रपट चालू आहे त्या थिएटरमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा। आणि ह्या अवकारी चित्रपटाच्या सर्व टीमला मी मानाचा कडक सलाम करतो आणि शुभेच्छा देतो। मी माझे बरेच कम्युनिकेशन झाले, त्यांच्याकडून एक पत्र आले आपल्याला की ते सपोर्ट करणार म्हणून घंटा गाडीवर गाणं लावणार बरं, आणि त्यांनी असंही सांगितले की पोस्टर लावू, आपण काही होर्डिंग्स आहेत ते सगळं लावू। आता आम्ही फॉलोअप तर आमचं चालू आहे, बघू कितपत आम्हाला हेल्प होईल आयुक्तांकडे वगैरे। पत्र तर भेटलं पण काही गोष्टी अजून एक्झिक्युशन झालेल्या नाही आहेत। मला आशा आहे की ते एक्झिक्यूट करतील, त्यांचा फॉलोअप चालू आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनेही या सिनेमाला दुजोरा दिलेला आहे, त्यांनी इथं सगळ्या कॉर्पोरेटच्या परमिशन आम्हाला दिलेल्या आहेत, कारण सिनेमा त्यांनी बघितलेला आहे, महानगरपालिकेने सिनेमा हा बघितलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्या ॲक्सेप्टन्सी पुढच्या ज्या गोष्टी त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि ते सँक्शन झालेले आहेत। तशा हा पिक्चर टॅक्स फ्री होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत तसा एकदम स्पेसिफिकली गेलो नाही आहे, पण सिनेमाचा हा रूप बघता, सिनेमाचा विषय बघता हा नक्की टॅक्स फ्री झाला पाहिजे। म्हणजे मला वाटतं पत्र तर दिलं आहे, पण मला वाटतं की डेफिनेटली शासन हे स्वतःहून टॅक्स फ्री करतील अशी मला आशा आहे। माझं नाव उत्तम तुकाराम जोगदंड, राहायला नेहरूनगरमध्येच राहतो मी। या ठिकाणी या त्या नेहरूनगर विठ्ठलनगरचे शिल्पकार आदरणीय अण्णा, तसेच या ठिकाणी आदरणीय राहुलभाऊ भोसले, तसेच या ठिकाणी ज्याने हा पिक्चर हे केला तसेच अरविंद भोसले सर, तसंच या ठिकाणी सर्व कलाकार समुद्री चव्हाण, मेसरामजी, तसेच खैरे या ठिकाणी हा पिक्चर केला।
परंतु आतापर्यंत कुणी हा स्वच्छता पिक्चर कुणी नाही केला. माणसाला संपत्तीपेक्षा आरोग्य चांगले असे हा महत्त्वाचा पिक्चर आहे. तर सर्वांनी हा पिक्चर बघावा. कमीत कमी भावना मी विनंती करतो की झोपडपट्टीच्या लोकांना फुकट पिक्चर दाखवा विशाल थिएटरमध्ये, अशी मी भावना विनंती करतो. या ठिकाणी धन्यवाद. प्रचार आणि प्रसार आम्ही स्वतः करणार आहोत. या ठिकाणी प्रथम या ठिकाणी आपल्या नेहरूनगरमध्ये प्रचार प्रसार सुरुवात केला. या ठिकाणी भोसले परिवारांचा या ठिकाणी सर्व त्यांचा हात आहे. या ठिकाणी एवढं बोलून थांबतो. जय भीम जय बुद्ध. नमस्कार, मी अरुण जाधव. मी या पिक्चरमध्ये ॲज अ प्रोड्युसर आहे. हा पिक्चर ॲक्च्युली कचरा आणि कचरा कामगार या दोन्ही गोष्टीवरती आहे. कचरा समस्या कशी सॉल्व्ह होईल याच्यावरती आपण बरंच काही सोल्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये. आणि कचरा कामगारांची व्यथा याच्यातनं काय आहे, लोक कसे समजतात, कचरा करणारे आणि कचरा साफ करणारे. ॲक्च्युली आपण कचरा करणारे आपण आहोत, साफ करणारे ते लोक आहेत. पण हे लोकांच्या मनामध्ये कसं रुजवून द्यायचं यासाठी हा पिक्चर आहे. लहान मुलांनी पण हा बघितला पाहिजे, कारण जो चेंज येईल तो आपल्या लहान मुलांमधनं येईल. पिक्चर नक्की बघा. खूप रिव्हॉल्युशन लाईल पिक्चरमध्ये. हा आपल्या समाजामधून जे काही चेंजेस पाहिजेत कचरा समस्येसाठी आणि पर्यावरणासाठी, तर नक्की पिक्चर बघा. थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू. आपण मराठी सिनेमामध्ये प्रमोशनसाठी खास एक वेगळं पण आणलेलं आहे. आपण ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना, त्या अनुषंगाने आपण काय केलं की जे आपले जे फोक होते जुने, जे काय कलाकार आपण म्हणतो की ज्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण पथनाट्य इथं आपण स्टार्ट केलं. स्ट्रीट प्ले जे आधी असेच आपल्या घराघरात आपल्या समोर दारात अंगणात पथनाट्य यायची, आपल्याला बरंच काही ज्ञान शिकून जायची, संस्कार व्हायचे आपले. तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण त्या पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आलो आहे. इव्हन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांच्याकडून प्रमोशन, कारण स्वच्छता हा विषय असल्यामुळे पोतराज म्हणा, गोंधळी सगळे आपल्यासाठी धावून येतात आहेत. सगळ्यांना ॲक्सेप्टन्सी आले की ह्या सिनेमाचं आपण पूर्णपणे प्रमोशन करू. सिनेमा, स्वच्छता, पर्यावरण, सफाई कामगार आणि आपण या सर्वांसाठी आहे. हा फार महत्त्वाचा विषय. हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे, कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी, वातावरण पोषक करण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि अवकारिका हा सिनेमा आम्ही घेऊन आलो आहे. आणि नक्की बघा. मी सगळ्यांना विनंती करतो, 1 ऑगस्ट 2025 रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतो आहे. तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. तर सध्याला मी नेहरूनगर या भागात काम करतो आहे. तर अवकारिका या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जे आरोग्य विभागात जे प्रश्न निर्माण होतात, कामगारांचे जे प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नावर त्यांनी जो फोकस केलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांमध्ये जे म्हणजे आरोग्याबद्दल जी काय भावना आहे, जी म्हणजे लोकांची जी भूमिका आहे, तर ती बदलण्यास नक्कीच म्हणजे उपयोग येईल आणि लोक बदलतील. खरंच ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहे, जे लोक म्हणजे जाणून घेत नाही, पण खरंच खूप मला आनंद वाटतो आहे की हा प्रश्न म्हणजे कोण मांडणार, म्हणजे असं आम्हाला प्रत्येक वेळेस वाटत होतं. पण अवकारिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडले. लोकांचे भावनिक प्रश्न झाले, लोकांचे जे कामकाज करताना जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांची वाचा फोडायला म्हणजे असं कोण सापडत नव्हतं आम्हाला. पण या माध्यमातून आम्हाला खूप म्हणजे मोठी म्हणजे असा वाव भेटलेला आहे. त्यामुळं खरंच लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि अवकारिकाच्या माध्यमातून जे भोसले सरांनी जो काही प्रयत्न केलेला आहे, खरंच त्यांचा खूप आभार मानतो. लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल याची अपेक्षा व्यक्त. धन्यवाद. संपूर्ण टीमने म्हणजे अरविंद भोसले आणि ती सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या ह्या नेहरूनगर म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे. या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे. आता मी या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे. मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता, कचरा, लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात, खरकटं सांडतात किंवा काही बरेच लोक चालत्या गाडीतनं थुंकतात. मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा. मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती. पण हा सिनेमा बघितला मी थोडा, तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर 100% लोकांमध्ये फरक पडणार आहे. लोक कचरा करणार नाहीत. बऱ्यापैकी गाडीवर प्रवास करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे लोक थोडं त्यांना लाज वाटेल तर थुंकणार नाहीत, कंट्रोलमध्ये येईल.
तुम्ही अनेक सामाजिक कामात पुढे असता, हा पिक्चर सामाजिक आहे, तुमच्या प्रभागासाठी नागरिकांना काय करणार याच्यात? मला अशा पिक्चरची समाजात जनजागरण करण्यासाठी आवश्यकता होती. मी माझ्या प्रत्येक भागात म्हणजे आंबेडकर नगर आहे, विठ्ठल नगर, खाररवाडी आहे, नेहरू नगर आहे, या प्रत्येक भागात विशाली स्क्वेअरचे 240 सीटचे थिएटर असे 3-4 दिवस बुक करून तिथल्या लोकांना दाखवणार आहे. म्हणजे माझंही काम हलकं होईल आणि त्या लोकांनाही स्वच्छतेविषयी ते गांभीर्य येईल.